नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत इम्रान भैया आणि आपण आज जाणार आहोत पहलगामला. पहलगाम हे 90 किलोमीटर आहे श्रीनगरपासून आणि आपण सर्वजण मित्र आता पहलगामकडे निघालो आहोत. आपण आता आहोत NH44 काश्मीर ते कन्याकुमारी या मार्गावरती आणि आपण सध्या जात आहोत पामपोरकडे. पामपोर हे पुलवामा जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण जे पाहत आहोत हे झेलम नदीच्या पूर्व दिशेला हे वसलेलं गाव आहे आणि या ठिकाणी केशरची शेती केली जाते आणि हाच तो भाग आहे की इथं केशरची शेती होते. आता सध्या बर्फ असल्यामुळे इथं शेती नाही. 1-1.5 महिन्यानंतर एप्रिलपासून ही शेती सुरू होते. याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला हे शॉप्स दिसतात आणि या शॉप्समध्ये आपल्याला केशर संबंधित प्रॉडक्ट्स आणि इतर काही ड्रायफ्रूट्ससुद्धा अवेलेबल आहेत. आता आपण पोचलो आहोत आबिद केसर महाल इथं आणि या ठिकाणी आपण केशर आणि केशरचे विविध प्रॉडक्ट्स आणि ड्रायफ्रूट्स बघणार आहोत. त्याआधी काहवा घेऊ आणि आपण हे ड्रायफ्रूट्स एक्सप्लोर करणार आहोत आणि याचबरोबर आपल्याला इथे यांच्याकडून केशर संबंधित आपल्याला खूप काही छान माहिती अशी मिळाली. हे ओरिजिनल केशर कसं ओळखायचं, याबद्दल टेस्ट कशी करू शकतो आपण, याची पण आपल्याला माहिती खूप छान पद्धतीनं मिळाली. आणि केशर आपण यानंतर कसं ओळखू शकतो याबद्दल खात्री पटवू शकतो हे आपल्याला पूर्ण असं एक्झाम्पल देऊन, उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला दाखवून पटवून सांगितलं. यानंतर आपण केशरच्या संबंधित जे काही प्रॉडक्ट्स आहेत जसं की केशर ऑइल आहे, केशर स्क्रब आहे वगैरे हे आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर आपण पुढे चाललो आहोत आपल्या हॉटेलमध्ये चेक इन करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण पाहत आहोत की जाताना हे काश्मीरचे हा रुरल एरिया आहे. रुरल एरियामधून जाताना आपल्याला पूर्ण हे बर्फाच्छादित झालेले प्रदेश दिसतच आहेत. आता आपण सध्या बडगममध्ये पोचलो आहोत. बडगममधून आपण आता ॲपल व्हॅलीमध्ये थांबलो आहोत. इथं यासमोरच आपल्याला ॲपल व्हॅलीमधून आपण ॲपल ज्यूस पिणार आहोत आणि नंतर पुढे जाणार आहोत. तर आता तापमान पण खूप कमी आहे आणि ॲपल ज्यूस पण एकदम थंड आहे की जो खरोखर एकदम छान होता आणि ॲपल ज्यूस पिताना खूपच विलक्षण अनुभव होता. यानंतर आपण आपल्या हॉटेलकडे पोचलो आहोत आणि आपण चेक इन करणार आहोत या हॉटेलमध्ये आणि ह्या हॉटेलमध्ये चेक इन करून आज आपला इथं मुक्काम असणार आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर आपण समोरच्या विंडोमधून पाहतच आहोत हा पहलगाममधील दिसणारा हा दृश्य. आता आपण या समोरच्या नदीमध्ये जाणार आहोत, त्या पुलावरून समोरच्या, आणि तिथं थोडे फोटोग्राफ्स वगैरे आपण घेणार आहोत. तर आपण सर्व मित्र आता या पुलावरून या ठिकाणी आलो आणि थोडा वेळ इथं गप्पा गोष्टी आणि फोटोग्राफ्स घेतले आणि परत आपण चाललो आहोत आपल्या हॉटेलकडे. आपण पाहतच आहोत की हे पण लोकेशन खूप सुंदर असं होतं आणि हा असा व्ह्यू. आपण आता सकाळ झाली आहे, सकाळनंतर आपण पुढच्या प्रवासाला चाललो आहोत. यानंतर आपण पुढे चाललो आहोत पहलगाम टॅक्सी स्टँडकडे आणि आपण पोचलो आहोत. तर या पहलगाम टॅक्सी स्टँडमध्ये श्रीनगरच्या टॅक्सी अलाउड नाही आहेत. इथं आपल्याला श्रीनगरची टॅक्सी सोडून इथून आपल्याला पहलगाम टॅक्सी युनियनची टॅक्सी करूनच इथल्या साईट्स एक्सप्लोर कराव्या लागतात. आता हे असं आहे पहलगामचं टॅक्सी स्टँड आणि या टॅक्सी स्टँडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कार्स मिळतात आणि त्यांचे रेंट्स पण आपल्याला तिथं फलक लावलेला आहे. तर तिथं आपण हे एक्सप्लोर करू शकतो. समोर जे पाहता तो आहे टॅक्सी स्टँडमधून दिसणारा व्ह्यू. आता आपण टॅक्सी स्टँडमध्ये जाऊन आपण टॅक्सी बुक केली आणि आपण सर्व मित्र इथून आपण जाणार आहोत व्हॅलीमध्ये. आपण चाललो आहोत बेताब व्हॅलीमध्ये. बेताब कडे आपण इथून 6-7 किलोमीटर आहे बेताब व्हॅली आणि आपल्याला थोड्या वेळामध्येच आपली कार मिळणार आहे. तर ही आहे आपली अशी कार. आता आपण या कारमधून
बेताब व्हॅलीकडं निघणार आहोत. तर आपल्याबरोबर आहेत मुश्ताक भाई आणि ते आपल्याला बेताब व्हॅली आणि आरो व्हॅली असे 2 पॉईंट करणार आहेत. चंदनवाडीकडं आपल्याला जाता येणार नाही कारण बर्फ खूप आहे. आता आपण पोचलो आहोत बेताब व्हॅलीमध्ये आणि बेताब व्हॅलीचं नाव बेताब व्हॅली असं हिंदी मूवी बेताब या मूवीचं शूटिंग इथं झालं होतं, तिथपासून या व्हॅलीचं नाव बेताब झाले. आता इथून अमरनाथची पण यात्रा सुरू होते. असं काय आहे बेताब व्हॅलीचा हा एंट्रन्स. आज थोडी गर्दी पण दिसत होती आणि मध्ये असलेल्या पुलावरून उभं राहिल्यानंतर हा समोर जे वाहणारी नदी आहे छोटी, तर ही पूर्ण गोठली होती. आणि यानंतर आपण पाहतच आहोत की पाठीमागचं असं हे दृश्य बेताब व्हॅलीमधलं खूपच असं विहंगम दृश्य आपण पाहतच आहोत. तर या बेताब व्हॅलीमध्ये आपण पाहत आहोत की पूर्ण बर्फ असं हे जवळजवळ 1 फुटापर्यंत 1 ते 1.5 फुटापर्यंत बर्फ हे पडलेलं आहे. आणि आज ऊन पण खूप आहे, त्यामुळं आज संध्याकाळी परत स्नोफॉल खूप होण्याची शक्यता दाट आहे. अशी आहे ही बेताब व्हॅली. याच्यानंतर आपण पुढच्या व्हॅलीकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे ॲरो व्हॅली. ॲरो व्हॅली ही तिथून जवळच आहे आणि या ॲरो व्हॅलीमध्ये जाताना आपल्याला या पूल थोडासा खचल्यामुळे गाडी मागं सोडावी लागली आणि आपण आता ॲरो व्हॅलीमध्ये पोचलो आहोत. इथून आपल्याला थोडं वॉक करून पुढं जावं लागणार आहे. आपल्याबरोबर आहेत आपले मित्र. आपण सर्वजण वॉक करत चाललो आहोत ॲरो व्हॅलीकडे. आपण ॲरो व्हॅलीकडे जात असताना मागे पाहिले आपण तिथे समोर आपण आपली गाडी सोडून आता इथं आपण पोचलो आहोत ॲरो व्हॅलीच्या सुरुवातीला. इथून काही हिंदी मूवीचे पण शूटिंग झालेले आहेत. आता आपले मित्र पण आलेले आहेत तिथे समोर आणि आपले 2 मित्र खच्चरमधून पुढे गेलेले आहेत ॲरो व्हॅलीमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी. असा आहे हा ॲरो व्हॅलीचा व्ह्यू. खूपच असा सुंदर दिसणारा व्ह्यू आपण पाहतच आहोत. या ॲरो व्हॅलीमधून पुढे खच्चर किंवा चालत पण जाऊ शकतो, आपण पाहतच आहोत. तर हे समोर जे ग्लॅशियर्स दिसत आहेत ते खूपच छान दिसत आहेत. हा व्ह्यू आपण पुढं खच्चरनी जाऊन किंवा पोनी राईड करून तो व्ह्यू एक्सप्लोर करू शकतो. इथून चालत जायचं असेल तर आपल्याला थोडं चालण्याचं प्रॅक्टिस असणं खूप आवश्यक आहे, कारण इथे तापमान पण कमी असतं. दृश्य तर खूपच छानच दिसत आहेत. व्ह्यू पण खूपच सुंदर आहे. तिथे निसर्ग सौंदर्य मर्यादेपलीकडं आहे आणि आपण पाहतच आहोत की वरून येणारा हा जो छोटासा पाण्याचा प्रवाह आहे तो पूर्णपणे गोठलेला आहे. असा होता हा ॲरो व्हॅलीचा व्ह्यू. आपण पुढच्या भागात भेटणार आहोत गुलमर्गमध्ये. टेक केअर, हॅव अ सेफ राईड. बाय.